गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर मग आज आपण अभ्यास करणार आहोत एम्प्लॉयबिलिटी ऑफ स्किल. तर आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ शैक्षणिक पात्रता पुरेसी नाही, तर या यशस्वी करिअरसाठी आपल्याला रोजगार क्षमता कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. या सादरीकरणात आपण या कौशल्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. चला तर मग, व्हॉट आर एम्प्लॉयबिलिटी ऑफ स्किल म्हणजे रोजगार क्षमता कौशल्य म्हणजे जी तुमच्यातली क्वालिटी, नॉलेज आणि स्किल जे तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी, ती टिकवण्यासाठी आणि त्यात प्रगती करण्यासाठी मदत करतात. यात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षमतेचाही समावेश असतो. जसं की फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीमवर्क, लीडरशिप, कॉन्फिडन्स, टेक्नॉलॉजी स्किल अशा पद्धतीचा. पुढे पाहिलं तर व्हाय आर द इम्पॉर्टन्स, त्याचे काय महत्त्व आहे. आजच्या बाजारात कंपन्या केवळ टेक्निकल स्किल नव्हे तर तुमच्या सॉफ्ट स्किललाही महत्त्व देतात. एम्प्लॉयबिलिटी ऑफ स्किल तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतात आणि तुमची निवड होण्यासाठी शक्यता वाढवतात. या स्किलमुळे आपण नवीन परिस्थितीमध्ये लवकर जुळून घेऊ शकतो, अडचणीवर मात करू शकतो आणि आपल्याला करिअरमध्ये सतत प्रगती करू शकतो. नेक्स्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य. प्रभावी संवाद म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजेच केवळ बोलणे नव्हे तर योग्य वेळी योग्य पद्धतीने बोलणे, ऐकणे आणि इतरांना समजून घेणे. यात स्पष्टता, अचूकता आणि आदर याचा समावेश असतो. आता बोलणे म्हणजे सादरीकरण, तुमचे विचार स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने मांडण्याची क्षमता, योग्य शब्दांचा वापर, आवाजाची तीव्रता आणि शारीरिक भाषा म्हणजेच बॉडी लँग्वेज ही महत्त्वाची असते. तर एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये पुढे अजून प्रॉब्लेम सॉल्व समस्या सोडवणे. प्रत्येक कामात समस्या येतात आणि त्या सोडविण्याची क्षमता आवश्यक आहे. मग काय, या समस्या ओळखणे, विश्लेषण करणे, उपाय शोधणे आणि त्याची अंमलबजावणी करणे याचा समावेश यात होतो. महत्त्वाचं म्हणजे टीमवर्क स्किल. टीमवर्क स्किल म्हणजे बहुतेक कामामध्ये आपल्या इतरांसोबत मिळून काम करावे लागते. टीमवर्क म्हणजे समान ध्येयासाठी एकत्रपणे काम करणे, एकमेकांना मदत करणे आणि जबाबदारी वाटून घेणे. नेक्स्ट आहे की लीडरशिप स्किल म्हणजे नेतृत्व कौशल्य. आता नेतृत्व कौशल्य म्हणजे काय? नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे नव्हे बरं का, तर इतरांना प्रेरणा देणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या कामात मदत करणे. यात निर्णय क्षमता, जबाबदारी, आत्मविश्वास असा या साऱ्यांचा समावेश होतो. आता पुढे गेलो आपण तर आपण अभ्यास करूया कॉन्फिडन्सचा. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास हा का बरं महत्त्वाचा आहे एम्प्लॉयबिलिटी ऑफ स्किल यामध्ये? तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. आत्मविश्वास म्हणजे आपण आव्हानाचा सन्मान करू शकतो आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. आता झालं कॉन्फिडन्स आणि आता नेक्स्ट म्हणाल तर टेक्नॉलॉजी ऑफ स्किल म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. आजच्या डिजिटल जगात तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक आहे. यात कम्प्युटर स्किल, इंटरनेटचा वापर, डेटा सायन्स ॲनालिसिस आणि सोशल मीडियाचाही समावेश होतो. आता एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये आपल्याला सतत शिकत राहणे हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल. कंटिन्युअस लर्निंग म्हणजेच नवीन कौशल्य शिकणे आणि त्याच्यात विकसित करणे. पुस्तके वाचणे, वर्कशॉप्स, ऑनलाईन कोर्सेस, अनुभव आणि चुकांपासूनही शिकणे बरं का. शेवटी आपण काय पाहिलं आहे की एवढ्यावरनं आपल्याला काय कन्क्लुजन आलं आहे, निष्कर्ष आला आहे की रोजगार क्षमता कौशल्य यशस्वी करिअरसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कौशल्याचा सतत
विकास करून आपण स्वतःला सकारात्मक बाजारपेठेत वेगळे ठेवू शकतो. व्यक्तिगत आणि व्यावसायिक वाढीसाठी सतत शिकत राहू शकतो. आय होप या सादरीकरणामुळे एम्प्लॉयबिलिटी ऑफ स्किल आणि त्याचे महत्त्व, याचा विकास आणि त्याच्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती मिळाली. थँक्यू. आपल्याला माहिती कशी वाटली नक्की कळवा.